ऐशोआराम आणि व्यसनांमुळे अनेक लोक चुकीच्या मार्गाला लागतात आणि तसंच परतवाड्याच्या प्रकरणात झालंय। अमरावती जिल्ह्यात परतवाडा इथे उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण आणि व्हायरल केलेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात मुख्य आरोपी अयानबाबत आणखीन एक धक्कादायक सत्य समोर आलंय। पोलिसांच्या तपासात असं निष्पन्न झालंय की ऐशोआराम हाऊस या सगळ्यासाठी अयाननं चोरीचा मार्गही अवलंबला होता। तो कसा आणि पोलिसांच्या तपासात नक्की काय उघडकीस आलंय ते या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। ऐशोआरामाचं जीवन जगण्यासाठी अयाननं चक्क त्याच्या आईचे सोन्याचे दागिने आणि सोन्याचा हार चोरून विकले होते। तपासातील माहितीनुसार आरोपीला महागडा मोबाईल फोन वापरण्याची, वारंवार हॉटेल्समध्ये जाण्याची आणि तरुणींवर पैसे उधळण्याची प्रचंड हौस होती। सोशल मीडियावर तो रोख रकमेचे बंडल दाखवणारे रील्स तयार करायचा आणि आपल्या आलिशान जीवनशैलीचं प्रदर्शन करायचा। आता हे उघड झालंय की ही सगळी रक्कम, हे सगळे पैसे त्यांनी त्याच्या आईचे दागिने विकून मिळवली होती। पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाढता खर्च आणि व्यसनाधीन सवयींमुळे अयानवर कर्जाचा डोंगर होता। या आर्थिक दबावापोटी त्यांनी चक्क स्वतःच्याच घरात चोरीचा मार्ग अवलंबला। त्यानं आपल्या आईचे सोन्याचे दागिने आणि हार चोरले आणि विकले। सध्या सुरू असलेल्या या प्रकरणात अयानवर यापूर्वीच तरुणींचं लैंगिक शोषण करणं, त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करणं आणि त्यानंतर ते व्हिडिओ व्हायरल करणं असे गंभीर आरोप आहेत। आता समोर आलेल्या या नवीन तपशिलामुळे आरोपीच्या विकृत मानसिकतेची आणि त्याच्या गुन्हेगारी कृत्यांची भयानक व्याप्तीही, त्याची तीव्रता हे सगळंच अधोरेखित झालंय। पोलीस सध्या आरोपीचे आर्थिक व्यवहार तसंच त्याच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तींचा या प्रकरणात सहभाग आहे का या दृष्टीनं तपास करतायत। एसआयटीनं या प्रकरणात जप्त केलेल्या 5 पैकी 3 मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्यात तांत्रिक विभागाला यश आलंय। या मोबाईलमधल्या चॅट्स आणि डेटावरून संशयितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली होती। 15 वर्षांच्या तरुणीचा आम्ही ऑन रेकॉर्ड जबाब घेतलाय। यावेळी तरुणीची आई तिच्या सोबत होती। 8 पीडितांपैकी 1 पीडितेनं जबाब दिलाय। ही तपासासाठी चांगली गोष्ट आहे। आरोपी क्रमांक 2 म्हणजेच उजेर खान याच्या विरोधात एका 16 वर्षीय मुलीच्या आईनं तक्रार दिली आहे। त्यामुळे एक वेगळा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या मुलीच्या आईनं तक्रारीत असं सांगितलेलं आहे की हा दुसरा जो आरोपी आहे तो तिच्या मुलीचा पाठलाग करायचा, तिचा नंबर घेऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांनी त्याला, म्हणजे त्या मुलाला, आरोपीला वॉर्निंग देऊन सुद्धा त्यांनी त्याचं ऐकलं नव्हतं आणि तो त्यांच्या मुलीला त्रास देत होता आणि म्हणून आता एक वेगळा गुन्हा जो आहे तो सुद्धा दाखल करण्यात आलाय। एक व्हिडिओ त्याचा व्हायरल झालेला होता अयानचा, ज्यामध्ये तो थार गाडीत बसल्याचं आपल्याला दिसतं। त्यात एक बंदूक ठेवलेली असते, नोटांचे बंडल सुद्धा त्या व्हिडिओत दिसतात। ही गाडी राजेश प्रजापती यांची आहे। आता हे प्रजापती नक्की कोण आहेत आणि अयान सोबत त्यांचे काय संबंध आहेत याचा तपास सुरू असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की हा सगळा तपास जो आहे तो आता सुरू आहे। यातलाच मानव सुगंधे यानं अयानला आपला अमरावती शहरातील भाड्याचा फ्लॅट हा तो तासाला 500 रुपये तत्वावरती देत होता। तिथे त्यानं 2 मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांचं रेकॉर्डिंग केल्याचं निष्पन्न झालं होतं। तर उजेर यानं अन्य 5 जणांचा ते व्हिडिओज जे आहेत आणि फोटोग्राफ्स जे आहेत ते फॉरवर्ड केले होते, असा सुद्धा आरोप त्याच्यावरती आहे। आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामध्ये तो थार कारमध्ये बसल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामध्ये 4 आयफोन आहेत। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची, गाडीचा मालक नेमकं कोण आहेत आणि त्या व्हिडिओ मागील सत्य काय आहे याची माहिती समोर आली आहे। अयान ज्या काळ्या रंगाच्या थार गाडीत व्हिडिओ बनवताना दिसला ती गाडी परतवाडा इथल्या राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे। राजेश प्रजापती यांचे तिथले संजय ऑटो पार्ट्स नावाचं दुकान आहे। राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती यांना दिलेल्या माहितीनुसार त्याची आणि अयानची ओळख ही OLX वरून झाली होती। आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती। अयाननं आर्यनला सांगितलं की तो एक रील क्रिएटर असून त्याचे 18,000 फॉलोअर्स आहेत। त्याने आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे। ओळखीच्या नात्यानं आर्यननं त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला। तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक ही शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी जी एअर गन असते, असा दावा जो आहे तो सुद्धा या आर्यन मुलाकडनं करण्यात आलाय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब जे आहेत ते नोंदवून घेतलेत, अशी माहिती सुद्धा आता समोर आली आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।